सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. आपण जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहत असाल, पहिल्यांदाच मलाही पाहत असाल, तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी देतो. शिवसेना एक वादळ या माध्यमाने 5 लाख शिवसैनिकांचा, सबस्क्रायबर्सचा, 5 लाख प्रेक्षकांचा पल्ला पार केलेला आहे. आज शिवसेना एक वादळ 5,17,000 सदस्यांचा टप्पा पार करत आहे. हे तुमचं आमचं सर्वांचं मिळून यश आहे. त्यासाठी सांगतो, लाखोंच्या संख्येने शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी सबस्क्राईब जरूर ठेवा. आजच्या महत्वाच्या विषयाला सुरुवात करतो. गेल्या 2-3 दिवसांपासून मी एकच गोष्ट वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय आणि त्यामागे माझं फक्त एकमेव उद्देश आहे. हे बुवाबाजीचे चाळे जे आता सध्या आपल्याला बाहेर दिसत आहेत, मीडियांमध्ये दिसत आहेत, हे बुवाबाजीचे चाळे, हे सारे प्रकार आपल्या घराचे उंबरठे ओलांडून आपल्या घरांमध्ये प्रवेश करू नये यासाठी काही खबरदाऱ्या हे नक्कीच घ्याव्या लागतील. तुम्हाला मी आज एक व्हिडिओ दाखवणार आहे. ह्यांचाच व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे आता तो व्हिडिओ दाखवतानाच तुम्हाला समजेल, मी त्या व्हिडिओमध्ये माझं विश्लेषण मांडलेलं आहे. यांचा 3रा अंक बाहेर आलेला आहे आणि त्या 3ऱ्याही अंकामध्ये, कारण पहिला व्हिडिओ त्याच्यामध्ये परस्पर संमती सहमती दिसली, ते डोक्यावर तांब्या घेताना, तोही व्हिडिओ मी ब्लर करून दाखवायचा प्रयत्न केला, पण आपल्या चॅनल्सला युट्यूब कडच्या नोटिसेस आल्या. ठीक आहे, आपण त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, पण आपण स्पष्टपणे जे जे आपल्याला वाटतंय त्या गोष्टी सांगितल्या. दुसरा व्हिडिओ काय होता? एका लहान मुलीला केबल कटरच्या साहाय्याने हा चेक करतोय. लहान मुलीला, शाळकरी मुलगी असेल कदाचित ती, आणि त्या मुलीची आई समोर बसलेली आहे. हा चेक करतोय, आई शांतपणे बसून पाहते. हा 2रा अंक होता. आज 3रा अंक तुम्हाला दाखवतो. या अंकामध्ये सुद्धा मला परस्पर सहमती संमती दिसली. माझा उद्देश स्पष्ट आहे. हे राजकारण वगैरे सोडून द्या. ह्याने ना तुम्हाला फरक पडत ना आम्हाला फरक, कुणाला काही फरक पडत नाही. 5-6 दिवस या बातम्या चालतील. 5-6 दिवसांनंतर हे सारं बंद होईल. तुम्हाला काय वाटतं? हा अशोक खरात नावाचा लिंगपिसाट, स्त्रीलंपट हा एकटाच महाराष्ट्रामध्ये आहे, किंबहुना देशात आहे? हा एकमेव होता, पकडला, संपला, जेल झाली, सगळं संपलं. मुळात तो किती दिवस आतमध्ये पोलीस कोर्ट कस्टडीमध्ये राहील चौकशीसाठी हेही माहित नाही. ह्या माणसाची संपत्ती ऐकाल तर करोडोंची आहे. जवळपास 1500 कोटींच्या वरची याची संपत्ती आहे. हा कमी वकील लावेल? हा कमी त्याच्यातले खाचा खळगे शोधेल, लूप होल्स शोधेल, जिथून पळायला सापट मिळेल? कारण बघा ना तुम्ही, एकाही व्हिडिओमध्ये हा कुणालाही जबरदस्तीच करताना दिसत नाहीये. तुम्हाला लक्षात येत आहेत गोष्टी? या सगळ्या गोष्टींचा कायद्यामध्ये हा फाटाफुट्या काढून जागा करेल बाहेर पडण्यासाठी. काय फरक पडणार? आज विचार करा, असली कित्येक प्रकरणं आली, कित्येक प्रकरणं आली गेली संपली. कुणाला काय फरक पडला? एवढा मोठा तो राम रहीम बाहेर पडला, असा राम सोडून द्या. ह्या सगळ्या विषयांना मी बोलत नाही. माझ्या मुख्य विषयावर येतो. मला खरं तर त्या स्त्रियांच्या ऐवजी ते जे पुरुष आहेत, जे हतबल होऊन, म्हणजे ह्या कुठल्या दिशेने आपण 21व्या शतकात आहोत, आपण कुठल्या ह्या श्रद्धा असावी, मी कधीही म्हणणार नाही, श्रद्धा ही कायम असावी. हे जगच एका आशेवर चाललेलं आहे, एका विश्वासावर चाललेलं आहे. हे जग आपण सारेजण, कारण मरण प्रत्येकाचं निश्चित आहे, कधी आहे कुणाला माहित नाही. ते येईपर्यंत आयुष्य जगून घ्यायचं, ह्या आशेवर जग चाललेलं आहे ना. आपल्याला माहिती आहे का आपलं मरण कधी आहे? माहित नाही, काहीच माहित नाही. पण आपण एका आशेवर जगत असतो की लगेच उद्या नसेल. आपण 8-8, 10-10 वर्षांनंतरच्या गोष्टी करत असतो. आपल्याला उद्याचा दिवस किंवा आजची रात्र आपण पाहू की नाही माहित नसतं. उद्देश तुम्हाला कळाला? मग आज आपण ह्या भाबड्या, ह्या ज्या अंधश्रद्धांच्या मार्गावर जातो. आपण आपल्या बायकांना हे असल्या बुवाबाजांकडे घेऊन जातो.
खर तर हे असले पुरुष पहिले कान फडवले पाहिजेत, चांगले चांगले सणसणीत कान फडवले पाहिजेत, ज्यांना म्हणजे शेवटी त्या कितीपर्यंत प्रतिकार करणार, तो एक भाग वेगळा, त्या स्त्रियांचा एक भाग वेगळा. पण आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, मला कुठेही प्रतिकार दिसत नाही, मला कुठेही त्याच्यामध्ये जबरदस्ती दिसत नाही. ह्या सुद्धा तितक्याच दोषी आहेत. मला तुमचं मत सुद्धा जाणून घ्यायचंय. तुमच्या मते ह्या असल्या प्रकारांवर मी ह्यातले सगळे सीन कट केलेले आहेत, सगळं काही कट केलेलं आहे. तुमचं मत ह्या सगळ्या प्रकारावर नेमकं काय, तुम्हाला काय वाटतं? ह्याच्यात नेमका तो एकटा लिंगपिसाट तो खराच दोषी, की याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा तितकाच सहभाग, या सगळ्यांना तितकंच दोषी मानून यांच्यावरही तशीच कारवाई झाली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? जरा एकदा व्यक्त व्हा. गेल्या 2-3 दिवसांपासून मी एकच गोष्ट तुम्हाला वारंवार सांगायचा प्रयत्न करतोय, किंबहुना दाखवायचा प्रयत्न करतोय, आणि त्यामागे माझं उद्देश वेगळं आहे, हे लक्षात घ्या. आपण ह्या खराची, या लिंगपिसाटाची केस फक्त एका अँगलने, एका दृष्टिकोनातून पाहतोय. याचा दुसरा दृष्टिकोन जर तुम्ही पाहिला नाहीत तर मात्र याच्यातून काहीच साध्य होणार नाही. भविष्यात या अशा केसेस तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. जर या केसेस जागेवर थांबवायच्या असतील तर दुसरा दृष्टिकोन पाहणं हे फार गरजेचं आहे. याच्यात फक्त एकट्या खराताची चूक नाही, या लिंगपिसाटाबरोबर त्याला मदत करणारेही तेवढेच दोषी आहेत. आता हा व्हिडिओ पहा ना, तुमच्या सर्वांसमोर ठेवतोय मी. याच्यातले सर्व ते भाग कट केलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही. युट्यूबच्या पॉलिसीज आहेत, सोशल मीडियाच्या काही पॉलिसीज आहेत, त्यामुळे मी दाखवू शकत नाही. पण याच्यामध्ये कुठे तुम्हाला जबरदस्ती दिसते? ही परस्पर संमती आहे, सहमती आहे. तुम्ही पहा, तुम्हाला इथे कुठेतरी बळजबरी केल्यासारखं दिसतंय का? तर अजिबात नाही. परस्पर संमतीने या गोष्टी जर घडत असतील तर ह्याला तुम्ही कायद्यात कसं प्रूव्ह करणार? ही माणसं जामिनावर बाहेर येणार 100%. ह्या असल्या व्यक्ती सुद्धा तितक्याच दोषी आहेत, यांना मदत करणाऱ्या. कुठेही विरोध नाही, सर्व काही मनाप्रमाणे चाललेलं आहे. मग याच्यामध्ये फक्त हा एकटा खरात दोषी कसा? मी सगळे सीन काढलेले आहेत त्याच्यातनं, त्यामुळे फक्त एका वेगळ्या उद्देशाने हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय. आपण कुण्या दिशेने चाललो आहोत हे पाहायला हवं. हा कोणत्या जगात आपण वापरतोय? हे गंडे दोरे, अंगारे धुपारे, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा कधीही नसावी. फक्त मुलं होण्यासाठी आपण हे सगळे खटाटोप कर. बघा, त्याही बायकांना मी समजू शकतो, त्यांच्यावर समाजाचं दडपण असतं, इकडून तिकडून मिळणारे टोमणे असतात, सगळ्या गोष्टी मी समजू शकतो. त्या दडपणाखाली त्या एखाद वेळेस याही मार्गाला येऊ शकतात. चला, हाही शेवटचा मार्ग करून पाहूयात. त्यांचं एक वेळ मी समजू शकतो, पण ह्यांचं काय? ह्या तर परस्पर सहमतीने, संमतीने ह्या सगळ्या गोष्टी करतायत. यांनाही तितकंच दोषी धरलं गेलं पाहिजे. जर या सगळ्यामध्ये तुम्हाला माझं काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही मला सांगावं. पण कमीत कमी आपण आता सुरुवात आपापल्या घरांपासून करूया, सगळ्यांना विश्वासात घेऊया. आणि असल्या काही गोष्टी, कारण बघा, शेवटी ब्लॅकमेलिंग हा प्रकार फार भयंकर पद्धतीने घडतोय. एकदा विश्वासात घेऊन आपापल्या घरांमध्ये सुद्धा विचारून घ्यायला हवं. जर असल्या काही प्रकार घडत असतील तर त्याला जागेवर थांबवायला हवं. विश्वासात घ्या आणि हे प्रकार भविष्यासाठी थांबवा. या व्हिडिओमध्ये कुठेही प्रतिकार दिसला नाही, या व्हिडिओमध्ये कुठेही जोर जबरदस्ती दिसली नाही. मी युट्यूबच्या काही नियमांमुळे मी काही गोष्टी दाखवू शकत नाही, ते दाखवायची गरज सुद्धा नाही, तो आपला उद्देश नाही. पण लक्षात घ्या, हे असले लिंगपिसाट महाराष्ट्राच्या तालुक्यांमध्ये आहेत. फरक एवढाच की याचा वाद त्याच्या ऑफिस बॉय बरोबर काही घडला, ऑफिस बॉयच्या घरातही त्याने सोडलं नाही. मी कालच्या व्हिडिओत दाखवलंय ते सुद्धा. तिथून याचं प्रकरण बाहेर आली, याचं नशीब फिरलं, याला स्वतःचं, आणि हा लोकांचं भविष्य सांगतो म्हणे, लोकांचं भविष्य. ज्याला स्वतःचं भविष्य माहीत नसावं तो काय लोकांचं भविष्य सांगणार? कुठेही ज्योतिषशास्त्राला, ज्योतिष विद्येला कुठेही कमी दाखवायचा प्रयत्न नाही. ते सुद्धा एक शास्त्र आहे आणि प्रत्येक शास्त्र आपापल्या जागी थोरच. मी कुठेही त्याला काही म्हणणार नाही. पण ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही त्याच्याकडे जाऊन एखादा शिक्षण मंत्र्यासारखा माजी मंत्री एखादा भविष्य बघतो, तो काय विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार? विचार करा, आपल्या प्रत्येक तालुक्यात असे चिक्कार म्हणेन मी, असे स्त्रीलंपट असताना मी कालचा एक तो व्हिडिओ पाहिला. पोलिसांनी त्याची वरात काढली होती. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वगैरे काय काय तो म्हणत होता. पोलीस म्हणत होते नाशिक जिल्हा, तो म्हणत होता कायद्याचा बालेकिल्ला. आणि पुढे जाऊन तो हेही म्हणत होता की आता अंगात अजिबात जीव उरला नाही, शक्ती उरली नाही.
शक्ती नको तिथे वायाला घालवली ह्या माणसाने. खरं तर मला नवल वाटतं, एक विशिष्ट वय असतं. निसर्ग बघा कसा असतो, एका विशिष्ट वयानंतर काही गोष्टी वयपरत्वे आपोआप कमी होत जातात. निसर्ग आहे हा. माणसाने निसर्गाला मानणंच सोडून दिलेलं आहे. माणूस निसर्गाच्याही पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे. सगळ्या अधाशीपणे माणूस गोष्टी करतो, सगळ्या अधाशीपणा, हापशीपणा म्हणू शकत नाही, अधाशीपणे. माणसाने निसर्ग संपवला आणि निसर्गाने माणसाला संपवला. हे स्पष्ट उदाहरण आहे. जरा पहा ना काय म्हणतोय हा. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा बालेकिल्ला. मस्त आठवण मिळाली. पुढे 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 बुट आणता येते मला. बुट आणू का? बुट आणू इकडे का? सर 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 मान बुट आणू. हा आणता आणता सर. हात पुढे घ्या, हात पुढे घ्या, हात पुढे घ्या ना. इकडे 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 हात पुढे बोलली. इकडे इकडे हा व्हिडिओ पाहत असताना माझ्या मनात एक प्रश्न येत होता की फक्त असं कायद्याचा बालेकिल्ला म्हटलं तर कायद्याचा बालेकिल्ला होतो का? विचार करा ना, कालच्या अहिल्यानगरमध्ये त्या काल परवाच्या बातमीमध्ये त्या 6वीतल्या विद्यार्थिनीवर तो हल्ला झाला, ऍसिड हल्ला झाला. मी तोही व्हिडिओ दाखवू शकलो नाही कारण युट्यूबने त्यालाही मला नोटीस पाठवली की हे सगळे कंटेंट तुम्ही असे खुले दाखवू नका वगैरे वगैरे. ह्याच्यातून जर समाज प्रबोधन होत असेल, मला एक साधं कळत नाही. आपण काही कंटेंट असे असतात, तुम्ही बॉलिवूडचे चित्रपट पहा, अगदी काल परवा त्या नोरा फतेहीचं आलेलं एक गाणं पहा, संजय दत्त आणि त्या नोरा फतेहीचं चुनरी सारखे काहीतरी असं गाणं आहे. त्या गाण्याला, ते गाणं म्हणजे गाणं तर वल्गर आहेच आहे, ते संबंध गाण्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहाल तर तुम्ही तुमच्या परिवारासकट असली गाणी पटकन तुम्हाला पळवावं असं कसं वाटलं, हे गाणं पटकन कसं जाईल अशी परिस्थिती तयार होईल. इतकी घाणेरडी गाणी जर ह्या सगळ्यावर येत असतात तर ह्या आपल्या समाज प्रबोधनासाठी आणलेल्या काही विषयांना, आणि फेअर यूज आहे हा, फेअर यूज म्हणजे एका चांगल्या उद्देशासाठी म्हणून आपण काही गोष्टी दाखवत असतो, या गोष्टींना सुद्धा दाखवण्याची एक स्वातंत्र्य असलं गेलं पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. असो, ह्यामध्ये हा माणूस म्हणतो जीव उरला नाही अंगामध्ये, नको तिथे जीव घातला. आज सिन्नर, नाशिक म्हणताय आपण, सिन्नरच्या कित्येक भागांमध्ये असले हे भविष्य सांगणारे, माझ्याकडे नावं सुद्धा आहेत ते भविष्य सांगणाऱ्यांची, पण ठीक आहे, आपला तो उद्देश नाही. पण ह्या असल्या भविष्य, खरं तर ही स्वतःहून कारवाई झाली पाहिजे, स्वतःहून ही कारवाई केली गेली पाहिजे की स्वतःहून असल्या भविष्यवादांना त्यांचं स्वतःच एक इंटेलिजन्स असतंच की. काल ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणत होते, खरं तर त्या ज्या महिलेनेही खरं तर तक्रार केली तिचं श्रेय देवेंद्र फडणवीसांनी खाल्लंय. तुम्हाला खरं सांगतो ही गोष्ट. म्हणे काय तर आमचं इंटेलिजन्स होतं, आमच्या इंटेलिजन्सनी स्वतःहून या गोष्टी शोधून काढल्या. तुम्ही ऐकला नाही देवेंद्र फडणवीसांनी कसं हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला? आमच्या इंटेलिजन्सनी या गोष्टी शोधल्या. तुमचं इंटेलिजन्स एवढी तुम्ही मगाचा तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला, त्याची तारीख थोडी झूम करा, 2024चा व्हिडिओ आहे हा. म्हणजे विचार करा, कित्येक वर्षांपासून ह्या गोष्टी घडत असतील, कित्येक वर्ष, किती जण ह्या सगळ्या प्रकाराला बळी पडले असतील मला माहित नाही. या सगळ्याची चौकशी व्हावी. तो व्हिडिओ काय आहे, खरा खोटा काय, ह्या सगळ्याची सुद्धा चौकशी व्हावी. आपण हे सगळं खरं खोटं करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे, त्याच्यावर विश्लेषण करण्याचं, त्याच्यावर समाज प्रबोधन करण्याचं काम हे तुमचं माझं आहे. शिवसेना एक वादळ हे शिवसेनेच्या विचारांवर जरी असलं तरी लक्षात घ्या, शिवसेनेचं एक तत्व आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या 80% समाजकारणाचा हा एक भाग आहे, लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस म्हणतात आमचं इंटेलिजन्स, तुमचं इंटेलिजन्स जर असतं तर ह्या गोष्टी केव्हाच शोधून काढता आल्या असत्या. असले बुवाबाज नाशिक जिल्ह्यामध्ये बसलेले आहेत, हजारो महिलांना फसवतायत. असली ज्या प्रकारे मंदिरांमध्ये सगळा तुमचा जो गैरव्यवहार आहे, 1500 जरा पहा ना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. रात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांना जर ह्यांचं इंटेलिजन्स एवढंच जर कामाचं असतं तर ह्याच्या संपत्तीला कधीतरी वाकड्या नजरेने पाहायची हिंमत केली असती की नेमकी एवढी संपत्ती येते कुठून. एक हा बिनकामाचा माणूस, ज्याने जो कुठेही काहीही कामं करत नाही, याच्याकडे एवढी संपत्ती. हा नाही कुठला उद्योगपती, काही नाही, हा उद्योगपती नाहीये, हा पती उद्योग आहे.
समजत असेल मला काय म्हणायचं आहे. उद्योगपती अजिबात नाहीये. पाथर्डीमध्ये म्हणे 150 कोटींची जवळपास 30 एकर जमीन आहे. सिन्नरमध्ये कहांडळवाडी 5 कोटींची जवळपास काही एकर जमीन आहे. पाथर्डीमध्ये आणखी गवळणेत 3 कोटींची जमीन आहे. त्याच गवळणेत मोक्याच्या जागी 15 भूखंड आहेत. सिन्नरमध्ये 1 कोटींचे 2 व्यापारी गाळे आहेत. मोरगावात 10 कोटींचे फार्म हाऊस आहेत. अहिल्यानगरमध्ये 5 एकर, ओझरमध्ये 5 कोटींची जमीन, जानोरीमध्ये 10वा मैलमध्ये मोक्याच्या जागा आहेत त्याच्याकडे. नाशिकमधलं कॅनडा कॉर्नर आहे, तिथे 1 कोटींचं ऑफिस आहे. कर्मयोगी नगर 5 कोटींचा बंगला आहे. शिर्डीच्या पानमळ्यामध्ये 30 गुंठ्याची जागा आहे. निघोजमध्ये 4 एकरची जागा आहे. शिर्डीमध्ये 70 कोटींचे जमिनींचे प्लॉट आहेत, जवळपास 30 एक प्लॉट आहेत. ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टची जवळपास 2 कोटींची वार्षिक उलाढाल होत असते. म्हणजे 300 रुपयांचा खडा आपण त्याचं ऐकलं, 300 रुपयांचा खडा 3 लाखात विकायचा. काय करता त्याचं? विकत तुम्ही आम्ही घेतोच की. घेणारे जोपर्यंत बंद होत नाही, विकणारे बंद होणार नाहीत. जाणारे जोपर्यंत बंद होत नाहीत, तोपर्यंत बोलवणारे बंद होत नाहीत. लक्षात घ्या. ते अत्रेंचं वाक्य पुन्हा सांगतो, नाटकाचं नाव, बुवा तेथे बाया, म्हणजे ब्रह्मा तेथे माया, वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया. योगायोग आहे त्या नाटकाचं नाव आणि ह्या सगळ्या घटना जुळतायत. हा सगळा योगायोग आहे. पण ह्या केसेस किती कोर्टामध्ये टिकतील माहित नाही. कारण हे असले परस्पर संमतीने सहमतीने होणाऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर मला खरं तर पुन्हा तुम्हा सर्वांना एक सावध करावंसं वाटतं. शेवट मी याच्यावरच करतो. आपापल्या घरांमध्ये आपल्या सदस्यांना, घरच्या सदस्यांना विश्वासात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट आज जे तुम्ही कराल ह्या व्हिडिओच्या शेवटी, आपल्या घरच्या सदस्यांना विश्वासात घ्या. प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती असते आणि त्याच भीतीचा गैरफायदा माणूस अंधश्रद्धेकडे जाण्यासाठी केला जात असतो. हे एक प्रबोधन आहे, लक्षात घ्या. मी कुठल्या अँगलने बोलतोय. प्रत्येक जण मनामध्ये कोणी नोकरीसाठी घाबरत असतं, कोणी शिक्षणासाठी, कोणी पास होण्यासाठी, कोणी आजारपणाला घाबरत असतं, कोणी एकटेपणाला घाबरत असतं. वेगवेगळ्या कारणांसाठी प्रत्येकाच्या मनामध्ये कोणी कुठलंही कारण असू शकतं. बिझनेसचं कारण असू शकतं, नात्यांमधली भांडणं असू शकतात, प्रगतीसाठी असेल, तुमच्या करिअरच्या ग्रोथसाठी प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते. त्या भीतीला एक अध्यात्माचं जोड असते. बघा, परमेश्वरावर विश्वास असावा, परमेश्वरावर, त्या कर्त्या करवित्यावर विश्वास असावा, पण या असल्या भोंदूंवर नाही. जगाचा कर्ता करविता परमेश्वर आहे, पण ह्या भोंदूंकडे नाही. जर परमेश्वराला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या असतील तर ते थेट तुम्हाला सांगेन. परमेश्वराला ह्या असल्या भोंदूंच्या, ह्या मीडिएटरची गरज नाही. ते असले परमेश्वर आपल्याला स्वतः सांगेल त्यांना काय सांगायचे. त्याने आपल्याला घडवले, त्याने आपल्याला जन्माला घातले, तो आपल्याला सांगेल. ह्या भोंदूंकडे जर आपल्या घरातले कोणी सदस्य जात असतील, काही विशिष्ट गोष्टी घेऊन जात असतील, तर कमीत कमी काही गोष्टी घडल्या असतील. मी म्हणणार नाही होईल, घडलेलंच असेल, पण काही गोष्टी जर घडल्या असतील तर आपण विश्वासात घेऊन आपल्या घरातल्या सदस्यांना ह्या गोष्टी विचारा. जर खरंच तुम्ही विश्वासाने एखादी गोष्ट विचारलीत तर समोरची व्यक्ती विश्वासाने हो किंवा नाही एखादं उत्तर देईल. नाही उत्तर आलं, विषय संपतो. पण हो जर उत्तर येत असेल तर त्या गोष्टी जाणून घ्या आणि भविष्यात तिथे आणखी काही घडणार आहे का ह्या गोष्टींना जागेवर थांबवा. कारण विश्वासाने विचारल्यानंतर तुम्हाला विश्वासाने उत्तर दिलं जाईल, नाहीतर त्याही मध्ये भीती वाटेल की मी कसं सांगू ह्या गोष्टी माझ्या बाबतीत जर काही घडल्या असतील तर. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती राहील, हा विषय राजकारणाचा नाही. ह्या गोष्टी भविष्यात जर अशाच पुन्हा घडू द्यायच्या असतील तर मग सोडून द्या विषय. आपण त्याला राजकारण म्हणून पाहावे. आपल्याला आपल्या घरांपासून ह्या गोष्टी बंद कराव्या लागतील. तेव्हा कुठे याचं मूळ बंद होईल आणि मग तो रोग बंद होईल. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. तुमचं जे काही मत असेल कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.